सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यात होळीनंतर 5व्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा। पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही 100 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत रंगांचे सामने मोठ्या थाटात पार पडले। वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगात न्हाऊन निघालं होतं। शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं। विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगाचे मोठे ड्रम भरून आणले होते। मान्यवरांच्या उपस्थितीत हा खेळाला उत्सवात सुरुवात झाली। रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना एकमेकांवर होणारा रंगाचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला। टिळक मैदानानंतर हे सामने डीजे रोड परिसरात रंगले। हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि योग्य एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। शहरामध्ये रंगपंचमी अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी करण्यात येते। येवल्याच्या बंधू भगिनींना आज रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। येवला शहर म्हटलं एक सांस्कृतिक शहर आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते। स्पर्धा घेतल्या जातात। स्पर्धा घेण्यात येतात। स्पर्धा होती त्यानंतर डीजे रोड या ठिकाणी नव भारत मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धा होती। या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व येवलेश्वर एकत्र येतं। अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी सामना या ठिकाणी खेळला जातो। असा अतिशय रंगपंचमी येवला शहरात साजरी होती। मी आपल्या माध्यमातून येवलेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो। जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।